माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। त्यांनी म्हटलं आहे की प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केलंय। ते गेल्या वेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते। राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय जे आहेत आणि समस्या ज्या आहेत त्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात असं रवींद्र चव्हाण म्हणतायत। ते जो म्हणतील त्या सगळ्या विकास कामांचा विचार आम्ही करू। महायुती सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक राहतील। त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती आम्ही तनपुरे यांना केली आहे। ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतील असं देखील यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे। प्रसार माध्यमांसमोर रवींद्र चव्हाण व्यक्त होत आहेत आणि काही वेळात प्राजक्त तनपुरे हे आपला अर्ज माघारी घेऊन ही निवडणूक जी आहे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ही खरोखरच बिनविरोध होते की काय असं आता प्रश्न निर्माण झाला किंवा हा प्रश्न आता सुटणार आहे। बहुतेक प्राजक्त तनपुरे हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतील असं चित्र आता स्पष्ट होत आहे। रवींद्र चव्हाण बोलतायत, आपण थेट जाऊया रवींद्र चव्हाण काय बोलतायत ते बघूया। या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला सामोरं जावं लागतं। ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे। गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्राची असणारी एक परंपरा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा काही घटना घडल्या आणि पोटनिवडणुकीला जर सामोरं जायचं असेल आणि एखादा लोकप्रतिनिधी की ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील जर कोणीतरी निवडणुकीला जर सामोरं जाणार असेल तर सहजासहजी बऱ्याच ठिकाणी त्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिले। आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्राजक्त तनपुरेजी, देवेंद्र फडणवीसजी, मी आम्ही सगळेजण विधानसभांमध्ये एकत्र काम केलं। त्यांच्याकडेही गेल्या वेळा राज्यामध्ये मंत्री म्हणून ते काम करत होते। त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये अजून सुदृढपणे हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून करता येऊ शकतं अशी भूमिका ही मांडण्याचा प्रयत्न केला। आणि आपल्याला माहित आहे की राजकजी नेहमीच या मतदारसंघाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर आहे। या भागामधील असणाऱ्या ज्या काही विकासात्मक विषय आहेत हे विषय आपण एकत्रपणे सोडवता येऊ शकतात अशी विनंती आम्ही आज प्राजक्तजींना करण्याचा प्रयत्न केला। आणि प्राजक्तजी ज्या पद्धतीने त्यांची असणारी त्या मतदारसंघाबद्दलची असणारी कळकळ लक्षात घेता त्यांनी काही विषय आमच्यासमोर मांडले। आणि या विषयामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे इथली असणारी नगरपालिका असेल, या नगरपालिकेला विकासात्मक सरकारकडून आम्ही एक चांगल्या पद्धतीने जे काही देता येऊ शकतं ते देऊ शकतो हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर राहुरी आणि ह्या मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असल्यामुळे MIDCचं निर्माण होणं या भागामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आहे आणि हा गाळ काढला गेला पाहिजे। या संदर्भात सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हली विचार करता येऊ शकतो। त्या व्यतिरिक्त अम्युजमेंट पार्क वगैरे अशा काही गोष्टी, साखर कारखाना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे त्याचं ॲक्विजिशन वगैरे
करण्याच्या संदर्भात काही गोष्टी सुरू आहेत, तर त्यालाही आम्हाला ते थांबवणं म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे इथल्या नागरिकांना जे आवश्यक आहे ते आपल्याला कसं करता येऊ शकतं. आणि कारखान्याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला सर्वांना माहीत आहे, स्वतः विखे पाटीलजी त्याच कमिटीवरती आहे, त्यामुळे जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाकडून करून घेणं या सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्याला करता येऊ शकतात. खरं तर या सगळ्या गोष्टी या संपूर्ण मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही त्यांना आज इथे येऊन विनंती केली. विनंती करून हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रजींशी पण त्यांचं बोलणं करून दिलं की आम्ही असं असं त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झाली आहे आणि साहेब आपल्याला हे सर्व करावं लागेल. आणि मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्राजक्तजींना आणि सर्व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करायची आहे की आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत आणि ते जे म्हणतील किंवा ज्या पद्धतीने ते या सगळ्या विकासात्मक कामाचं बद्दल विचार करतील, महायुतीचं पूर्ण सरकार हे त्यांच्या या सगळ्या मागण्याबद्दल सकारात्मक राहील ही भावना आम्ही ते आणि त्यांचे भाऊ दोघं जण होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी सुद्धा जे आम्ही विचार करतोय त्याबद्दल एकदम सहानुभूती विचार करावा अशी आम्ही त्यांना विनंती. पुढे भाजपमध्ये येतील अशी देखील चर्चा होती. ही आज तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये इथल्या असणाऱ्या विकासात्मक कामांच्या संदर्भात आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आपणही आम्हाला या सगळ्या कठीण काळ मी यासाठी सांगेन कारण कर्डिले शिवाजीरावांचा मुलगा या निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करायला आम्ही आज त्यांच्याकडे आलो. या सगळ्या विषय जे असतात हे विषय तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भात विचार करतात आणि पार्लमेंटरी बोर्डातला मीच प्रमुख आहे आणि मी आणि देवेंद्रजी आमच्याबरोबर असणारे सहकारी सगळेजण असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की भाजपसारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जो आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पूर्ण कुटुंबाने किंवा त्यांच्या परिवाराचं असणारं या भागामधील असणारं वलय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. परंतु आज पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आज अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला विखे पाटील साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये ते सकारात्मक असतील. त्यांच्यावरती निर्णय सोडलेला आहे. ते त्यांनी असं म्हटलं की आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. मला खात्री आहे की कार्यकर्ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देतील.